नमस्कार मित्रांनो. चेहऱ्यावर पिंपल्स, ऑइलीनेस, टॅनिंग किंवा निस्तेजपणा दिसतोय का? तर एक साधा, घरगुती आणि नैसर्गिक उपाय आज आपण जाणून घेणार आहोत. ती नैसर्गिक खनिजांनी भरलेली असते आणि त्वचेतील अतिरिक्त तेल, घाण आणि अशुद्धी शोषून घेण्याचं काम करते. ऑइली स्किन असणाऱ्यांसाठी तर ही खूप उपयोगी आहे. ती पोर्स खोलवर स्वच्छ करते, पिंपल्स कमी होण्यास मदत करते आणि चेहऱ्यावरचा निस्तेज थर काढून टाकते. उन्हामुळे आलेली जळजळ, लालसरपणा किंवा टॅन कमी करण्यासाठी सुद्धा मुलतानी माती फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे त्वचेला थंडावा मिळतो आणि हलका नैसर्गिक ग्लो दिसायला लागतो. वापरायची पद्धत खूप सोपी आहे. 1 चमचा मुलतानी माती घ्या. त्यामध्ये गुलाब पाणी किंवा साधं पाणी मिसळून पेस्ट तयार करा. चेहऱ्यावर लावा आणि 10 ते 15 मिनिटांनी धुवून टाका. पूर्ण कोरडी होऊ देऊ नका. आठवड्यातून 1 ते 2 वेळा पुरेसा आहे. आणि लक्षात ठेवा, धुतल्यावर मॉइश्चरायझर लावणं खूप गरजेचं आहे. महागड्या पार्लर ट्रीटमेंटपेक्षा कधी-कधी घरचा साधा उपाय जास्त उपयोगी ठरू शकतो. तर मित्रांनो, नैसर्गिक ग्लो हवा असेल तर मुलतानी माती नक्की ट्राय करा. धन्यवाद.